भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर, क्रांतीसूर्य बिरसा मुंडा, संत सेवालाल महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, तुम्हा सर्वांचं दैवत सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, तुम्हा सर्वांचं दैवत धर्मवीर आनंदजी दिघे साहेब, या सर्व महापुरुषांना सर्वप्रथम नतमस्तक होतो। या महाराष्ट्राची आन बान शान, अनाथाचा नाथ, अनाथाचा नाथ शिंदे साहेबाला मानाचा जय महाराष्ट्र करतो। या ठिकाणी या भव्य कावड यात्रेला उपस्थित तुम्हा सर्वांच्या गळ्यातलं ताईत, युवा नेते, संसद रत्न, खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब, आपले दुसरे या हिंगोली लोकसभेचे भाग्यविधाता आमचे दादा आदरणीय नागेश पाटील आष्टीकर साहेब, मला ज्यांनी घडवलं, खूप लोकांनी माझा विरोध केला जिल्हा प्रमुख होण्यासाठी, पण जिल्हा प्रमुख कसा असावा आणि याला जिल्हा प्रमुख का द्यावं म्हणून व्यासपीठावरती संपर्क प्रमुख आदरणीय आनंदरावजी जाधव साहेब, आमच्या बाजूच्या मतदारसंघातले आमचे आदरणीय, माफ करा, आमचे भाऊ चौधरी साहेब, बाजूच्या मतदारसंघातले आमचे मित्र सहकारी आदरणीय बालाजी कल्याणकर साहेब, आदरणीय माझा मित्र आनंद बोंडारकर, आमचे आता मागच्या 2 महिन्यामध्ये ज्यांनी खासदार साहेबाला मी विनंती केली की साहेब आम्हाला सय्यद भाई गब्बरला उमेदवारी द्या, आणि त्याला उमेदवारी दिली आणि आपल्या सगळ्याच्या आशीर्वादानं, भोल्यानाथाच्या आशीर्वादानं, शिंदे साहेबाच्या आशीर्वादानं, श्रीकांत शिंदे साहेबाच्या सहकार्यामुळे या ठिकाणी सय्यद भाई या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आला। या ठिकाणी आमचे माजी आमदार आदरणीय भाऊराव पाटील गोरेगावकर, बाजूला कोण आहे इकडं, आता काय, आमचे सहसंपर्क प्रमुख आदरणीय राजेंद्र शिकरे, युवा सैन्याचा प्रमुख आमचा राम कदम, या हिंगोली नगर अध्यक्ष आमचे रेखाताई श्रीरामदादा बांगर, आमचे मोठे बंधू आदरणीय, ज्यांनी मला म्हणजे शून्यातून काय, माझ्याकडे काहीच नव्हतं पण मला घडवल्याचं काम आमच्या मोठ्या दादानं केलं, ते आमचे रत्नाकर दादा बांगर, आपल्याला मानवंदना देतो ध्यानात ठेवत, आपल्याला सगळ्यांना आपल्या पायाचं ठिकाणी आपल्याला मानवंदना देतो ध्यानात ठेवत, आपल्याला सगळ्यांना आपल्या पायाचं दर्शन या ठिकाणी मी घेतो। आपण या ठिकाणी साहेब मी आपल्याला एवढंच सांगेल की 2009 ला साहेब, मला 2006 ला मी नगरसेवक झालो, 2008 ला एंडिंगला साहेब मला शिवसेनेचं जिल्हा प्रमुख म्हणून पदाची माझ्यावरती जबाबदारी टाकली। सन्माननीय खासदार त्यावेळेस आमचे गुरुवर्य आदरणीय वानखेडे साहेब त्यावेळेस होते, आणि वानखेडे साहेबांनी आनंदराव जाधव साहेबाला सांगितलं, आणि शिंदे साहेबाच्या शिफारशीनुसार या ठिकाणी या संतोष बांगरला, एक सर्वसामान्य घरातला माणूस, शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून या पदावरती मला बसवलं। साहेब तुम्हाला मी सांगू इच्छितो की शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून मी ज्यावेळेस काम केलं त्यावेळेस या महाराष्ट्राने, या हिंगोली जिल्ह्यानं सुद्धा बघितलं की शिवसेनेचा जिल्हा प्रमुख या ठिकाणी काय काम करू शकतो। साहेब 2014 ला
शिंदे साहेब माझ्यावर पहिल्यापासूनच प्रेम करत होते. साहेब आमच्याकडचे काही माजी आजी आमदार होते, ते आम्हाला म्हणायचे की संतोष बांगरला जर उमेदवारी दिली तर हे संतोष बांगर रस्त्यानं जाते तर म्हणले लोक रस्ता बदलतात, लोक रस्त्यानं जाते तर कवाडं लावतात. अशा गुंड्या माणसाला जर तुम्ही तिकीट दिलं तर आम्ही राजीनामा दिल्याशिवाय राहणार नाही. साहेब शिंदे साहेबाला मी सांगितलं की साहेब मला 2014ची जबाबदारी शिंदे साहेबांनी सांगितलं की संतोष तुझ्या मिसेसला उभं कर. मला साहेब माझ्याच्यानं होत नाही, कारण की माझी काही अडचण होती. 2019ला साहेब पुन्हा म्हणले की या संतोष बांगरला गुंड्याला जर उमेदवारी दिली हे लोकायला तर म्हणले कापतयच, म्हणले का नाही बरो. 2019ला साहेबांना शिफारस केली. या ठिकाणी तुम्हाला सांगतो की मागच्या वेळेस 22,500 मतांनी माझ्या या मायबाप जनतेने या संतोष बांगरला निवडून दिलं साहेब. 92,500 मतदान मला त्या ठिकाणी पडलं साहेब. त्या 5 वर्षामध्ये पायाला भिंगरी लावली, रात्रंचा दिवस केला, लोकांच्या सुखा दुःखामध्ये हा संतोष बांगर तुमचा मावळा काम करत होता साहेब. 2024ला साहेबांनी पुन्हा मला जबाबदारी दिली साहेब. त्यावेळेस लोक म्हणले आता बाबा हे कसं काय, मागच्या वेळेस ते यानं चांगलं काम केलं. साहेब याच मायबाप जनतेने यावेळेस 42,500 मताची लीड या संतोष बांगरला त्या ठिकाणी दिली. 1,42,000 मतदान या ठिकाणी याच माझ्या शिवसैनिकांनी त्या ठिकाणी मला दिलं साहेब. यावेळेस साहेब नगरपालिकेच्या नगराध्यक्षाची निवडणूक होती. मागच्या कावडीच्या वेळेस सन्माननीय शिंदे साहेब तुम्ही ज्या खुर्चीवर बसले त्याच खुर्चीवर सन्माननीय शिंदे साहेब बसले. आणि मी साहेब शिंदे साहेबाला त्या ठिकाणी हात जोडून विनंती केली की साहेब औंढा, कळमदुरी आणि हिंगोली या तिन्ही नगरपालिकावरती मला शिवसेनेचा नगराध्यक्ष बसवायचा आहे. साहेबांनी तुम्हाला सांगतो त्यावेळेस या व्यासपीठावरच मला शब्द दिला. आणि साहेब तुम्हाला सांगतो या व्यासपीठावर या भोल्यानाथाच्या कावडीमध्ये जे जे शब्द आतापर्यंत माझ्या नेत्यांनी दिले, माझ्या भोळ्या शंकरानं तेवढे शब्द साहेब 100% पूर्ण केल्याशिवाय राहिले नाही साहेब. या भोळ्यानाथाचा आशीर्वाद एवढा आहे साहेब. साहेब गेल्या 16 वर्षापासून कावड निघती. जे आपले पहिले नेते होते साहेब त्याला म्हणायचो मी साहेब कावडीला या हो. कशाची कावड साहेब, या हो, सर्व शिवभक्त या ठिकाणी तुमची वाट बघतात. साहेब मी तुम्हाला सांगू इच्छितो ज्या ज्या नेत्यांनी या कावडला पाठ दाखवली त्या नेत्याला या भोळ्या शंकराने घरी बसवले, ध्यानात ठेवा साहेब. सन्माननीय एकनाथभाई शिंदे हे मुख्यमंत्री मागच्या 2.5 वर्षामध्ये होते साहेब. त्यांच्या कारकिर्दीच्या कीर्तीमध्ये 2 वेळेस कावड झाली आणि 2 वेळेस माझ्या शिंदे साहेबाला आम्ही आमंत्रण दिलं आणि माझे शिंदे साहेब त्या ठिकाणी साहेब आता काय उभं राहायची व्यवस्था आहे का काय साहेब, पण साहेब मुख्यमंत्री असताना सुद्धा त्या डीजेवरती उभं राहून माझ्या कार्यकर्त्यांना, माझ्या शिवभक्तांना त्या ठिकाणी शुभेच्छा देण्याचं काम माझ्या शिंदे साहेबांनी त्यावेळेस केलं. अरे नेता कसा असावा, कसा असावा नेता? का रिंग मिरिंग लवंगाची रिंग चिरता चिरता डुबडुब बाजा असा असावा का? असा असावा का? अरे शिंदे साहेबाचं जेवढं नवल करावं तेवढं कमी आहे मित्र, ध्यानात ठेवा. काय त्या माणसाच्या मनामध्ये, मला तर वाटतंय त्या माणसाला म्हणजे काय तुम्हाला सांगावं, त्या माणसाच्या बाबतीमध्ये जेवढं कौतुक करावं तेवढं शिंदे साहेबाचं कमी आहे, ध्यानात ठेवा. अरे जे मागलं तेच दिलं आम्हाला साहेब. या संतोष बांगरच्या मतदारसंघामध्ये कुठं गड्डा कुठं रस्ता होता माहित नव्हतं. मागच्या 2.5 वर्षामध्ये साहेब, आता ही आपल्या मराठी भाषेमध्ये आपण म्हणतो साहेब 3 सांजेची येळ आहे.
ही देवाची येण्याची येळ असती यावेळेस. साहेब, माझ्या शिंदे साहेबांनी या संतोष बांगरच्या मतदारसंघामध्ये 3650 कोटी रुपये दिले. इथलचे जेवढे कार्यकर्ते साहेब, जर तुम्हाला सांगतो 3650 कोटी रुपये आपण जर उडवले तरी यांना नेणं होणार नाही. एवढे पैसे माझ्या शिंदे साहेबांनी दिले. मित्र हो, ध्यानात ठेवा. मागच्या महिन्यामध्ये श्रीकांत शिंदे साहेबांकडे मी गेलो आणि श्रीकांत शिंदे साहेबाला सांगितलं, म्हणलं साहेब एडीबीचं काम आहे 450 कोटी रुपयाचं. हे काम तुम्हाला एकदा आम्हाला सांगणं लागतं, हे काम देणं लागतंय. अरे केसा इतका मी विलंब नाही केला. साहेबांनी लगेच त्या पीएला फोन केला आणि सांगितलं की संतोष बांगरच्या ज्या मतदारसंघातला जो 450 कोटी रुपयाचा रोड आहे ते ताबडतोब घेऊन टाका. अरे असं काम आहे. इथं देना बँक आहे मित्र, देना बँक. लेना बँक माहित आहे तुम्हाला कुठं होती? आमचे कपडे फाटले, ध्यानात ठेवा त्यावेळेस. अरे इथं तर तुम्हाला सांगतो सगळं दानशूर काम आहे, ध्यानात ठेवा. गोर गरीब लोकांना ज्यावेळेस साहेब मुख्यमंत्री होते, अरे त्या 2.5 वर्षामध्ये कित्येक हजार कोटी रुपये माझ्या गोर गरीब लोकांच्या इलाजासाठी शिंदे साहेबांनी दिले. मित्र ध्यानात ठेवा. कुणी दिले? अरे असा नेता होणंच नाही मित्र. त्याच्यामुळे साहेब जाता जाता मी एवढंच सांगेल, या कावडीमध्ये साहेब आतापर्यंत भोलेनाथाच्या चरणी मी जे जे मागितलं ते मला या भोलेनाथानं माझी झोळी भरल्याशिवाय राहिली नाही. मी या भोलेनाथाला एवढंच आपल्या सर्वांच्या साक्षीनं साकडं घालू का? जरा आवाज कमी यायलाय तुमच्या पेटे हो. साकडं घालू का साहेब? मी भोल्याच्या चरणी एवढीच साकडं घालेल की या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तुम्हा सर्वांचा गोरगरिबाचा नेता, अनाथाचा नाथ एकनाथ साहेबाला भोलेनाथा या मुख्यमंत्री पदावरती बसव, एवढंच या सगळ्या शिवभक्ताच्या वतीनं मी महादेवाच्या चरणी साकडं घालतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हर हर. हात वरी झाले पाहिजे, ध्यानात ठेवा. हर 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 हर. नागनाथ महाराज की. ओम कयादू कयादू अमृतधारा महादेव की. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. या ठिकाणी जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये आपण मार्गदर्शन केलं. मागच्या कावड यात्रेचा एक किस्सा मी श्रीकांत दादा शिंदे यांना सांगू इच्छितो. साहेब, ज्यावेळेस मागच्या वेळेस एकनाथरावजी शिंदे साहेब या ठिकाणी आले होते, त्यांनी श्रीरामदादा बांगर यांचा हात हातात घेऊन या ठिकाणी शब्द दिला होता आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी वचन दिलं होतं की हिंगोलीचा नगराध्यक्ष कुठल्याही पक्षासोबत आघाडी न करता द्या. तर त्यांनी तो शब्द पाळला. म्हणजे जान जाये पण वचन न जाये असं सांभाळणारं हे बांगर कुटुंब आहे आणि बहुमतानं हिंगोली नगरपालिकेची नगरसेविका या ठिकाणी नगराध्यक्षपद 13,500च्या फरकाने आणलं. त्यामुळे श्रीरामदादा बांगर साहेबांचं या ठिकाणी पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करावं. साहेब, एकच सांगायचं विसरलं, कळमदुरी, औंढा, हिंगोली या तिन्ही नगरपालिकावरती नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष हे शिवसेनेचे आहेत. मार्केट कमिटीच्या सभापती, बँकेचा संचालक, पंचायत समिती, जिल्हा परिषद हे सर्व काही ज्या संस्था आहेत त्या पूर्ण संस्था या ठिकाणी शिवसेनेच्या ताब्यात आहेत. मी आपल्याला या ठिकाणी भोळ्या शंकराच्या समोर मी शब्द देतो की येणाऱ्या जिल्हा परिषदला सुद्धा 100%, पंचायत समितीला सुद्धा या ठिकाणी 100% शिवसेनेचा जिल्हा अध्यक्ष, सभापती हा बसवल्याशिवाय राहणार नाही असा या ठिकाणी मी तुम्हाला शब्द देतो. आणि माझ्या पुन्हा आता साहेब आमच्या जोडीला आमचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आलेत. हे बी साहेब माणूस तुम्हाला सांगतो अतिशय चांगला आहे. या माणसाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. काहीच नाही साहेब, या माणसामध्ये म्हणजे राजकारणाचे काही गटच नाहीत, ध्यानात ठेवा. आणि राहिला विषय साहेब, संपर्क प्रमुख तो तुम्ही आम्हाला असा दिलाय
तुम्हाला हात जोडून विनंती आहे, जोपर्यंत आम्ही राजकारणामध्ये आहेत तोपर्यंत आम्हाला संपर्क प्रमुख आनंदराव जाधव साहेबच असावे अशी आपल्या सगळ्या जणांना विनंती करतो. कारण की साहेब, त्या माणसाला तुम्हाला सांगतो रात्रंदिवस काहीच नाही हो, काहीच नाही. आता सय्यद भाईला निवडून आणण्यामध्ये आम्ही तर होतो साहेब, पण सिंहाचा वाटा माझ्या आनंदरावजी जाधव साहेबाचा आहे, ध्यानात ठेवा. म्हणून या ठिकाणी आता सन्माननीय आपल्या हिंगोली लोकसभेचे भाग्यविधाते आदरणीय खासदार नागेश पाटील आष्टीकर साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील. सर्वप्रथम नागनाथाच्या चरणी नतमस्तक होतो. या आंबेडकर साहेब, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याही चरणी नतमस्तक होतो. सर, या ठिकाणी राज्याचे आरोग्यमंत्री सन्माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आदरणीय बांगर साहेबांच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी सत्कार होता. एकदा जोरदार टाळ्या साहेबांच्या आगमनासाठी. सर्व महाराष्ट्रातले थोर संत मंताच्या चरणी नतमस्तक होतो. स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे, धर्मवीर आनंदजी दिघे यांच्याही चरणी नतमस्तक होतो. खरं तर बांधवांनो, आज या कलियुगामध्ये जर आपली संस्कृती जर कोणी टिकून ठेवली असेल तर आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये माननीय आपले लाडके आमदार बांगर साहेबांनी ही संस्कृती टिकून ठेवलेली आहे. खरं तर आपला जिल्हा हा नागनाथाच्या नावाने ओळखला जातो. या नागनाथाचा आशीर्वाद आपल्या या जिल्ह्यावर आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये महादेवाची कावड हे हमेशा एक मोठा सण, एक मोठा उत्साह असला पाहिजे. या संकल्पनेतून हे सुरू केलेली कावड यात्रा आज अविरत इतक्या जल्लोष आणि एवढ्या आनंदाने इथं आमदार साहेब काढतात, त्याबद्दल त्यांचे खरंच सांगतो हे समाज ऋणात राहील हे नक्की आहे. आता आमदार साहेबावर जरा आरोप प्रत्यारोप होतच राहतात. मयावर काय ते काय कमी प्रत्यारोप केले का? आता मला नागेश पाटील चांगला आहे हे इलेक्शन मध्ये चालूच असते. पण बांगर साहेब हे बी कबूल करा की मीच तुमच्या मागे उभा होतो की ज्या वेळेस आता सांगितलं होतं साहेबांनी की विरोधक याला रोज म्हणायचे गेला काढून टाका काढून टाका काढून टाका, पण त्यावेळेस नागेश पाटील हे त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता आणि आजही त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता, याबद्दल कुठलं दुमत नाही. हे झालं असो आपल्या याच्यातला भाग राजकारणाचा. पण आज एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रभर अनेक विकासाच्या कामासोबत एक माणुसकी, एक या सगळ्या सणाचा उत्साह, त्याच्यामागे जोपासना, एक परंपरा, या सगळ्या जपण्यामध्ये शिंदे साहेब कधीच पाठीमागे राहिले नाही. ते मुख्यमंत्री असले तरी कुठल्याही स्टेजवर जाताना त्यांनी कधी हायगाई केली नाही आणि आज त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आज श्रीकांत शिंदे साहेब सुद्धा आपल्या या सगळ्याच्या दर्शनासाठी इथं आपल्याकडे आलेत. आणि असंच माझं हमेशा शिंदे साहेबांकडे मागणं राहील की प्रत्येक कावडीला आपण इथे येत जावं असं आपल्याला विनंती करतो. आणि साहेब खरंच आहे या लोकांचं, डॉक्टर साहेब एक खरंच या लोकांची मागणी आहे. आणि जर खरंच सांगतो संतोष बांगर सारख्या माणसाला जर तुम्ही मंत्री केलं ना तर महाराष्ट्रामध्ये हाहाकार मधून टाकेल. तुम्हाला सांगतो
आणि माझी सुद्धा आपल्याला हात जोडून विनंती आहे, याला एकदा तर करूनच टाका, होऊ दे एकदाचा भांगर. सर्वसामान्यातला गोरगरिबातला माणूस, एक सर्वसामान्यासाठी काम करणाऱ्या माणसाला एकदा मंत्रीपद देऊनच टाका साहेब, अशी आपल्याला विनंती करतो. आपल्यापाशी जास्त आपल्यामधील श्रीकांत शिंदे साहेबांमध्ये फार जास्त वेळ घेणार नाही. आताच आंबेडकर साहेबांचं सुद्धा आगमन झालं, आपल्या सगळ्यांना त्यांना ऐकायचं आहे, त्यामुळं आपल्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवशंभो, हर हर. धन्यवाद साहेब. अतिशय उत्स्फूर्तपणे आपण साहेबांच्या कार्याचं कौतुक केलं त्याबद्दल, आणि आपण त्यांच्या सहकार्याला, साथीला, विकासाच्या कामासाठी एकत्र आल्यात. हिंगोली लोकसभेच्या वतीनं आपलंही या ठिकाणी हार्दिक स्वागत आणि आभार. यानंतर आत्ताच आपल्यामध्ये उपस्थित झालेले या राज्याचे आरोग्यमंत्री, आपल्या सगळ्यांचं आरोग्य सेवेची काळजी महाराष्ट्रामध्ये तत्पर असणारे प्रकाशजी आबिटकर साहेब यांना मी विनंती करतो, साहेब आपण आजच्या या सभेला संबोधित करावं. एकदा जोरदार एक टाळ्यांचा गजर. सन्माननीय प्रकाशजी आबिटकर साहेब, आरोग्य मंत्री, महाराष्ट्र राज्य बोलतायत. एकदा जोरदार एक टाळ्यांचा गजर साहेबांसाठी. कावड यात्रेसाठी ज्यांनी आपल्या सर्वांना निमंत्रित केलं आणि आपण सगळेजण त्यांच्या प्रेमापोटी या ठिकाणी जमलोय, ते आपणा सर्वांचे लाडके नेते, आदरणीय आम्हा सर्वांच्या जीवाभावाचे मित्र, आदरणीय आमदार संतोष भाऊ वांगर. या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांचं मार्गदर्शन आपण सगळेजण ऐकणार आहात, ते आम्हा सर्वांचे लाडके नेते, संसदरत्न खासदार आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आताच ज्यांनी या कावड यात्रेच्या निमित्तानं आपणा सर्वांना शुभेच्छा दिल्या, ते या विभागाचे खासदार आदरणीय नागेश आष्टीकर साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे आमदार आदरणीय बालाजी कल्याणकर, आदरणीय आनंदरावजी तिडके, व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्माननीय भाऊ चौधरी साहेब, सन्माननीय आनंदरावजी जाधव, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व सन्माननीय मान्यवर नेते मंडळी, आदरणीय आमदार नवीन, आमचे परभणीचे नूतन आमदार, या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे तमाम सर्व या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर, हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असणारे तमाम सर्व शंभू भक्त, या कावड यात्रेच्या आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. खरं तर मागच्या वेळेला आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांबरोबर मी आलो होतो, आणि त्याच वेळा संतोष भाऊंची कावड यात्रा मलाही बघायची होती, म्हणूनच मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलो. मित्रांनो, उत्सव होत असतात, देवाची आपण सगळेच जण आराधना करत असतो, परंतु ज्या पद्धतीने एक प्रचंड जल्लोष सुद्धा होत असतो ते बघितल्यानंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला संतोष भाऊंच्या या कावड यात्रेमध्ये यावं, अशा पद्धतीचा एक नवीन संदेश द्यावा, एवढं प्रचंड उत्साह दिवसभरामध्ये आपण करताय. मी मनापासून आपणा सगळ्यांना शुभेच्छा देतो. अतिशय ताकदीनं, शक्तीनं आपण सगळेच जण संतोष भाऊंच्या बरोबर आहात. शंभू महादेवाची या आराधना करता करता समाजसेवेचं व्रत घेऊन तेवढ्याच ताकदीनं आणि शक्तीनं संतोष भाऊ काम करतात. भविष्य काळामध्ये सुद्धा याही पेक्षा चांगल्या पद्धतीचं काम त्यांच्या हातून व्हावं, अशाच पद्धतीची आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेजण काम करूया. कावड यात्रा सुरू आहे, कावड यात्रेचा समारोप आहे, पण कार्यकर्त्यांच्या डोक्यामध्ये मंत्रीपदच आहे. मित्रांनो, आज आपण सगळेजण भोळ्या शंकराच्या निमित्ताने या ठिकाणी जमलोय. या ठिकाणी आपण सगळेजण जमलोय ते ज्या पद्धतीने देवाची आराधना करतोय, तसाच आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब सुद्धा भोळा शंकर आहे. त्यांना पाहिजे असतंय, भोळ्या शंकराला सेवा पाहिजे असते, आणि आमच्या महादेवाला शंकराला समाजाच्या सेवेचं पुरत पाहिजे. तुम्ही आम्हा सगळ्यांना ते सांगत असतात, सामान्य माणसांसाठी काम करा, मंत्रिपद मिरवण्यासाठी नाही, तर समाजाच्या हितासाठी पाहिजे करायला, अशा पद्धतीनं सातत्यानं आम्हाला सगळ्यांना सांगत असतात. संतोष भाऊ सुद्धा त्याच बैठकीत पटडीत बसणारा माणूस आहे. त्यामुळे इथं फारसं बोलणं उचित नाही. आम्हा सर्वांचे नेते आदरणीय डॉक्टर साहेब आहेत, खूप वरिष्ठ मान्यवर आहेत, पण या सगळ्या कामाची नोंद आदरणीय नेते मंडळी घेत असतात. आपण सगळेच जण काम करत जाऊया, अशा पद्धतीची विनंती करतो. संतोष भाऊंच्या बाबतीत दोनच गोष्टी मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. प्रत्येक माणसाच्या दुःखामध्ये 12 महिने 24 तास असणारा पोलीस स्टेशन असेल, तहसीलदार कार्यालयात असेल, आडल्या प्रत्येक कामामध्ये असेल, प्रत्येक माणसाला आपलासा वाटणारा आमदार कसा असावा, असे अनेक संकेत मोडून टाकणारा
गुडघ्यानं मोडणारा परंतु प्रत्येक माणसाला आपलासा वाटणारा, भविष्य काळामध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक विधानसभेमधल्या 288 आमदारांच्या मध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे एकापेक्षा एक चांगल्या पद्धतीनं बौद्धिक विचाराची माणसं आहेत, खूप उंचीची माणसं आहेत, महा अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रत्येक ठिकाणांची माणसं आहेत. पण त्या सगळ्यांमध्ये सुद्धा प्रत्येक माणसाला आपल्या मतदारसंघातल्या हिंगोली मतदारसंघातल्या आणि हिंगोली जिल्ह्यातल्या प्रत्येक सामान्य माणसाला जर काही इथं काटा टोचला तर मुंबईत सुद्धा संतोष भाऊला कळ येते. अशा पद्धतीचं काम संतोष भाऊ करतात. त्या सगळ्या कामाला मी शुभेच्छा देतो. भविष्य काळामध्ये अशाच पद्धतीने आपल्या सर्वांना काम करण्यासाठी आपण सगळेजण अशाच पद्धतीने काम करूया एवढी विनंती करतो आणि माझं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एसबी ग्रुपचे पदाधिकारी लवकरात लवकर वर या. एसबी ग्रुप इकडून येऊ द्या. एसबी ग्रुप, हा साहेब साहेब साहेबाचं लवकर. विशेष करून एकनाथ शिंदे हे आनंद जगे यांनी उभे केलेली माणसं आहेत, त्यांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहेत. रणसाठी राबतो, जागल्या बनून जागतो, संकटात पाय रोवणी एकटा उभा ठाकतो. सणांसाठी राबतो, जागल्या बनून जागतो, संकटात पाय रोवणी एकटा उभा ठाकतो. शब्दांना धार अशी की बंद करा. या सर्वांना विनंती, आपण सर्वांनी स्टेजच्या खाली यायचं आहे. आपल्याला आता या ठिकाणी डॉक्टर साहेब बोलणार आहेत. मी डॉक्टर साहेबांना 2च मिनिटं विनंती करतो की मी एक 3-4 घोषणा देणार आहे, त्याच्यानंतर डॉक्टर साहेबांचं मार्गदर्शन होणार आहे. साहेब, मी एक औंढा नागनाथाच्या चरणी प्रार्थना करतो की केंद्रामध्ये माझे डॉक्टर श्रीकांत शिंदे मंत्री होऊ दे आणि महाराष्ट्रामध्ये संतोष बांगर मंत्री होऊ दे. महाराष्ट्रामध्ये असं एक बी गाव नाही, महाराष्ट्रामध्ये असं एक बी गाव नाही त्या ठिकाणी आमदार संतोष बांगरचं नाव नाही. अखंड हिंदुस्थानचे हिंदू हृदय सम्राट, मानाचे मानबिंदू, हिंदू अस्मितेचे शिरोमणी महानेता, लोकनेता, सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंदगे साहेबांचा, शेतकऱ्यांचे कैवारी, कष्टकऱ्यांचे कैवारी, अनाथांचा नाथ, लोकनाथ, मदतीचा हात, एकनाथ, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचा डहाण्या वाघ, शिवसेनेचे मुख्य नेते नामदार एकनाथराव शिंदे साहेबांचा, संसद रत्न, लोकसभेचे गटनेते, शिवसेना नेते, युवा सेनेची आन बान आणि शान, लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचा. धन्यवाद. हो मनाचा राजा आपला, आज आधार साऱ्या जनतेचा, तुफान होऊन फेडला युवा नेता हा मोठ्या हिमतीचा. रुबाबदार जबाबदार, कुणाचा भाऊ कुणाचा दोस्त, वाघाची चाल नाही माघार, आवाज जनतेचा, जयघोष जल्लोष ज्याचा डॉक्टर श्रीकांत शिंदे. आता मी बोलू की नाही, का आजच द्यायची आहे? साहेब, तुमची इच्छा असेल तर आजच द्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी, जय शिवाजी. हर हर
हर हर आज आता बोललं की परत गडबड होईल हं? आज या कावड यात्रेला जी कावड यात्रा चिंचाळेश्वर महादेव मंदिर ते ओम कयादू अमृतधारा मंदिरापर्यंत गेले अनेक वर्ष सुरू आहे. मला वाटतं 16 वर्ष संतोष बांगरजी यांच्या नेतृत्वाखाली हजारोचा जनसागर जो आहे तो या कळमनुरी पासून ते हिंगोली पर्यंत पायी वाटचाल जो आहे गेले अनेक वर्ष या ठिकाणी करतोय. मी माझ्या आयुष्यामध्ये एवढी मोठी कावड यात्रा जी आहे ती कधीच पाहिली नव्हती. आणि कावड यात्रा इतके हजारो तरुण असतील, ज्येष्ठ असतील, पण त्याचबरोबर आपण सकाळपासून या कावड यात्रेला सुरुवात केली. जो जोश सकाळी 8 वाजता सुरू झाला तो आता 7 वाजून गेले, 12 तास उलटले तरी तो जोश जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय. मी पाहत होतो कळमनुरी पासून ते हिंगोली पर्यंत लोक जी आहे ते आपल्या घरातून बाहेर येऊन जे आहे ते कावड यात्रेचं स्वागत त्या ठिकाणी करत होते. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत एवढा तरुणांचा जनसागर जो आहे तो या ठिकाणी उपस्थित होता. संतोष बांगर वरती प्रेम करणारे जे लोक जे आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत. महादेवावरती प्रेम करणारे जे आहे या ठिकाणी उपस्थित आहेत. मला वाटतं एक लोकप्रतिनिधी जो आहे हा लोकप्रतिनिधी कसा असावा, हा लोकप्रतिनिधी संतोष बांगर सारखा असावा की जो सुखा दुःखामध्ये जे आहे या लोकांच्या बरोबर उभा राहतो. मी पाहतो नेहमी की कोणी त्याच्याकडे आलं की त्यांनी जे आहे त्याला जे आहे ते खाली हात जे आहे ते कधीच पाठवलं नाही. असा लोकप्रतिनिधी तुमचा जो आहे हा संतोष बांगर या ठिकाणी आहे. त्यामुळेच इतक्या मोठ्या संख्येमध्ये आपण देखील त्यांच्या बरोबर उभे आहे. ही सोपी गोष्ट नाही की इतक्या लोकांना जे आहे हे बरोबर बांधून ठेवणं, इतक्या लोकांना जे आहे एकत्रित ठेवणं. आणि कुठलाही कार्यक्रम असला, मी आता भरपूर वेळा जे आहे ते नांदेड हिंगोली जे आहे गेल्या 3 वर्षांमध्ये येतोय जातोय, पण जो जोश उत्साह जो आहे हा संतोष बांगरजींबद्दल जो आहे तो आपल्यामध्ये पाहायला मिळतोय, तो कुठे पाहायला मिळत नाही. आपल्याला जे आहे त्यांनी परिवार करून घेतलेला आहे. आपण सगळे लोक जे आहे त्याच्या परिवाराचा एक हिस्सा आहे, म्हणून आपण इकडे एवढ्या मोठ्या संख्येमध्ये उपस्थित आहेत. खरं तर शिंदे साहेब या ठिकाणी येणार होते. 2 वेळा जे आहे मुख्यमंत्री असताना शिंदे साहेब या कावड यात्रेला येऊन गेले. त्यांनी मला आज सांगितलं की मला या कावड यात्रेला जाता येणार नाही, पण या कावड यात्रेला जे आहे तू जाऊन जे आहे माझा निरोप दे या सगळ्यांना जे आहे की मी जरी येऊ शकलो नाही पण मी तुमचा जो निरोप आहे तो निरोप जो आहे हा नक्की शिंदे साहेबांपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी करेल. मला सुरुवातीपासून कुठे गेला एअरपोर्ट पासून जे आहे पत्रकार विचारतायत, लोक विचारतायत की तिकडे जे आहे संतोष बांगरचे जे आहे मोठे मोठे जे आहे बॅनर त्या ठिकाणी लागलेले आहेत. मी बोललो त्यामध्ये गैर काही नाही बोललो. कार्यकर्त्याला अपेक्षा असली पाहिजे, त्याला वाटतं की माझा नेता जो आहे हा मोठा झाला पाहिजे. हा आणि नेत्याला पण कार्यकर्ता जो आहे हा कार्यकर्ता तळागाळातून येऊनच जो आहे तो मोठ्या पदावरती पोहोचतो. आज शिंदे साहेब देखील जे आहे हे रिक्षा चालवून जे आहे त्यांनी त्याच्या आयुष्याची सुरुवात केली. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि आता उपमुख्यमंत्री आहे. हे का झालं? कारण की आपल्यासारख्या तळागाळातील लोकांमध्ये ते राहिले. ते नगरसेवक झाले, सभागृह नेता झाले, आमदार झाले, मंत्री झाले, विरोधी पक्ष नेता झाले आणि मुख्यमंत्री देखील झाले. पण त्यांनी जे आहे
हे तळागाळातील लोकांच्या बरोबरची नाळ जी आहे ती अबाधित ठेवली. मुख्यमंत्री असताना देखील आपल्या सगळ्यांमध्ये जे आहे हे वावरत राहिले. कुठलाही प्रोटोकॉलची पर्वा जी आहे शिंदे साहेबांनी केली नाही, म्हणून लोकांनी देखील त्यांना जे आहे डोक्यावरती उचलून जे आहे त्या ठिकाणी घेतलं. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे आहे 2.5 वर्षांमध्ये इतक्या योजना आल्या की एकही समाजातील घटक जो आहे हा बाकी शिल्लक राहिला नाही की ज्याच्यापर्यंत सरकारच्या योजना पोचल्या नाही. आज इकडे आबिटकर साहेब आहेत, मंत्री म्हणून जे आहे आरोग्याचं काम त्या ठिकाणी पाहताय. त्यांचा देखील संघर्ष जो आहे हा तळागाळातून आहे. आज इथे जिल्हा प्रमुखापासून जे आहे आज आमदार देखील या ठिकाणी बोंडेकर साहेब झाले. त्याचबरोबर आज सईद खान असेल, त्याचबरोबर खासदार साहेब असतील, त्याचबरोबर आमदार साहेब असतील, भाऊ चौधरी असतील, हे सगळे तळागाळातील कार्यकर्ते आहे. आणि या तळागाळातील कार्यकर्त्यांना जो आहे हा न्याय देण्याचं काम जे आहे शिंदे साहेबांनी आजपर्यंत केलेलं आहे. तर मला वाटतं जो कार्यकर्ता हा पक्षाला जो आहे तो पुढे घेऊन जाण्याचं काम करेल, पक्ष त्याला पुढे घेऊन जाण्याचं काम नक्कीच त्या ठिकाणी करेल. आज ज्योतिताई वाघमारे सारखं उदाहरण आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. कोणी विचार केला होता की ज्योतिताई वाघमारे जे आहे देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये जाऊन पोहोचेल? पण आज अशक्य ही शक्य करून दाखवण्याची हिंमत जी आहे ही शिवसेनेमध्ये आहे, शिंदे साहेबांमध्ये आहे. म्हणून मी आपल्या सगळ्यांना देखील सांगतो, आज बांगर साहेब तर या ठिकाणी अनेक वेळा आमदार झालेले आहेत. भविष्यामध्ये जे आहे जे काही त्यांचं होईल ते शिंदे साहेब नक्कीच त्या ठिकाणी ठरवतील. पण मी तुम्हाला इकडच्या प्रत्येक कार्यकर्त्यालाही मला सांगणं आहे की प्रत्येक कार्यकर्त्यांनी जे आहे पक्षासाठी जे आहे अहोरात्र मेहनत आपण करा. पक्षाचं लक्ष जे आहे ते आपल्यावरती आहे. अगोदर सारखं नाही की मुंबईमध्ये बसून जो आहे तो निर्णय होत होता. आज पक्षाचं लक्ष बारीक बारीक जो तळागाळामध्ये ग्रासरूट वरती काम करतो कार्यकर्ता त्याच्यावरती देखील लक्ष आहे. म्हणून आपण देखील जे आहे आपली जबाबदारी जी आहे ती पूर्ण ताकदीने पार पाडा. खूप लोक बोलतात इकडे की तरुण जो आहे हा तरुण आपला आता आपल्या संस्कृतीपासून आपल्या धर्मापासून जो आहे तो दूर चाललेला आहे. पण आज इथे सगळे तरुणच आहेत, आज जे आपल्या धर्माला पुढे घेऊन जाण्याचं काम करतायत. आज कावड यात्रेच्या निमित्ताने पूर्ण देशामध्ये जी आहे ती कावड यात्रा सुरू आहे. पण आज या हिंगोलीमध्ये कळमनुरीमध्ये आल्यानंतर एक वेगळी कावड यात्रा या ठिकाणी बघायला मिळाली. तरुणांचा जल्लोष या ठिकाणी बघायला मिळाला. एक जनसागर इकडे बघायला मिळाला. मी आपल्या सगळ्यांना एवढीच विनंती करतो, कितीही आपण टेक्नॉलॉजी असेल, कितीही पुढारलो तरी आपली संस्कृती टिकवण्याचं काम, धर्म टिकवण्याचं काम जे आहे ते आपल्या हातामध्ये आहे. या धर्माला पुढे घेऊन जाण्याचं काम आपल्यालाच या ठिकाणी करायचं आहे. तर मी आपल्याला पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आपण परत, अरे तुम्हाला सांगितलं ना मी आत्ताच द्यायचे का? माझ्या हातात नाहीये. मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या भावना ज्या आहेत त्या माझ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत, आबिटकरजींपर्यंत पोहोचलेल्या आहेत, सगळ्यांपर्यंत. आणि एवढ्या जोरजोरात ओरडतायत, मला वाटतं शिंदे साहेब पण लाईव्ह बघत असतील तिकडे. तर मी सगळ्यांना पुन्हा एकदा या कावड यात्रेचे खूप खूप शुभेच्छा देतो. आणि संतोष बांगर यांना देखील खूप खूप त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, या ठिकाणी ऍडव्होकेट मनीष साखळे साहेबांचा सत्कार शिंदे या ठिकाणी आमच्या राजकारणामध्ये एक मार्गदर्शन चांगलं करणारे आणि सगळ्या कार्यकर्त्यांचा देखील इकडे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो की ज्या कार्यकर्त्यांनी गेले अनेक वर्ष
ही कावड यात्रा या ठिकाणी संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली करतायत त्या सर्व कार्यकर्त्यांचं देखील खूप खूप धन्यवाद. ॲडव्होकेट साखळे साहेबाला इकडे स्टेजवर घ्या. ॲडव्होकेट साखळे साहेब. साखळे साहेबांचा सत्कार श्रीकांत शिंदे साहेबांच्या हस्ते होईल. त्यांना विनंती आहे आपण सत्कार स्वीकारावा. ॲडव्होकेट मनीष साखळे साहेब. मेहनत कावड घेऊन येतो या नंदीवाले बम बम भोले भोले ओ